ही आहे अळूची पानं. अळूची पानं जे आपण वडीसाठी असतात ती जाडसर असतात आणि भाजीसाठी जो अळू वापरतो तो पातळ असतात त्याची पानं. याच्या मी तुम्हाला वड्या करून दाखवणार आहे. बनवायची आहे त्यासाठी मी बॅटर बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे म्हणजे चण्याचं पीठ. याच्यात थोडं मी टाकणार आहे तांदळाचं पीठ टाकणार थोडं, म्हणजे त्यामुळे तांदळाच्या पिठामुळे क्रिस्पी होतात वडे. आणि ती टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, धना जिरा पावडर, हिंग आहे, हळद आहे आणि लाल मिरची पावडर आहे. मीठ टाकते. त्यानंतर ह्याच्यात मी चिंचेचं कोळं आहे, चिंच पाण्यात भिजवून त्याच्यात मी गूळसुद्धा मिक्स केलेलं आहे. गूळ आणि चिंचेचं पाणी हे सुद्धा मी त्याच्यात मिक्स करते. आळू हा खाजेरी असल्यामुळे आपल्याला त्याच्यात चिंच किंवा कोकमाचा आगळ किंवा कोकम पाण्यात भिजवून त्याचं पाणीसुद्धा आपण घालू शकतो, लिंबूसुद्धा चालू शकतो. ते चांगलं मिक्स करायचं. चिंचेचा आगळ आणखी थोडं घालते मी. त्याच्यात गूळसुद्धा मी टाकलेलं आहे. आपली पानं जेवढी असतील त्याप्रमाणे आपण पीठ घ्यायचं. पानं आता पुसून घ्यायची अशी पाठीपुढे. ही सगळी पानं पुसून घेतले आणि लाटण्याने प्रत्येक पानावर आपण हे सगळं काढलेलं आहे मी सुरीने. त्याची जी असतात काढून टाकले. आता त्याच्यावर मी लाटणं फिरवणार. सगळ्या पाण्यावर मी आता फिरून घेतले लाटणंसुद्धा. आता आपण एक एक पान काढूया. त्याला आपण लावणार आहोत पीठ. आता ह्याच्याला आपण पान आहे उलटं ठेवायचं. पान असं ठेवायचं नाही, सरळ पानाची उलटी साईड ठेवायची. आता हे पीठ तयार केलेलं आहे मी. आपल्या म्हणजे भजीच्या पिठासारखं पीठ तयार करून ठेवायचं. ते लावत जायचं. जास्त पातळ पण पीठ ठेवायचं नाही, त्याच्यामुळे काय होतं नरम पडतात आपल्या वड्या. थोडं जाडं असं पीठ ठेवायचं. एकावर एक पानं लावायची आपण. लहान मोठी अशी पानं घ्यायची. 5-5, 6 पाण्याचा पण रोल तयार करूया. संपूर्ण याला लावायचं पाण्याला, म्हणजे ती खाताना आळूवडी छान लागते, खुसखुशीत. तुम्हाला पाहिजे तर डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय केलं तरी चालेल.
पान व्यवस्थित ठेवायचं. आता दुसरं पण लावतो ना आपण. हा असा लावणार. आता ही साईड अशी आहे तर ह्या पाण्याची साईड आपण इकडे गेलेली. असं उलटं लावायचं. उलट सुलट अशी पानं लावत जायचं. असे सगळे तितकी पानं आपल्याला लावायची असतील 4-5 त्याप्रमाणे आपण आता रोल करू तयार. असंच प्रत्येक पानाला आपण पीठ लावत जायचं. फक्त पान ठेवताना उलट सुलट ठेवायचं. पानाला संपूर्ण लावून झाले. ते मी घेतलेली 6 पानं, लहान मोठी एवढी घेतलेली आहे. ते सुद्धा आपण पीठ लावूया. आपण फोल्ड करूया. याला सुद्धा पीठ लावूया म्हणजे आपला रोल सुटणार नाही. काय रोल करत जायचं. घट्ट एकदम करायचं रोल. सुद्धा फोल्ड करायचं. त्याला सुद्धा पीठ लावायचं. आपलं पीठ लावल्यामुळे काय होतं, आळूवडी आपली सुटणार नाही, घट्ट बसून राहते. त्याच्यावर सुद्धा आपण पीठ लावायचं. आता हे आपण आता उकडण्यासाठी ठेवते. आता उकडून घ्यायची आपल्याला. आणि अशी आहे. पानाला संपूर्ण लावून झाले. ते मी घेतलेली 6 पानं, लहान मोठी एवढी घेतलेली आहे. ते सुद्धा आपण पीठ लावूया. आपण फोल्ड करूया. याला सुद्धा पीठ लावूया म्हणजे आपला रोल सुटणार नाही. काय रोल करत जायचं. घट्ट एकदम करायचं रोल. सुद्धा फोल्ड करायचं. त्याला सुद्धा पीठ लावायचं. आपलं पीठ लावल्यामुळे काय होतं, आळूवडी आपली सुटणार नाही, घट्ट बसून राहते. पान वगैरे असेल तर ठेवायचं. आता माझ्याकडे केळीचं पान नाही म्हणून मी आळूचं पानच ठेवले. आणि आता हे वापरून घ्यायचं आपल्याला.
ते झाकण ठेवायचं. झाले की आपल्या झालेले आहे. आता शिजल्या का चेक करूया. झालेले आहे. थोड्या वेळ मी असेच ठेवते आणि थंड झाल्यानंतर फ्राय करते. तर मी सुरी टाकून बघते. थोडं झालेलं आहे. थोडा वेळ ठेवते अजून मी. गॅस बंद केलेलं आहे. थोड्या वेळ वाफेवर राहू दे आणि थंड झाल्यानंतर मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. आता आपण एकेकामध्ये टाकूया. एवढी पातळ जाडी पाहिजे तशी आपण कापून घ्यायची. गॅस स्लो करते.